नमस्कार महाराष्ट्र. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, इंडियन कोस्ट गार्ड यांच्यातर्फे भरती निघाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. तुमचं ITI झालंय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि ही गव्हर्नमेंट भरती आहे, परमनंट जॉब असणार आहे. खूप जणांचं स्वप्न असतं की आपण इंडियन कोस्ट गार्ड मध्ये भरती व्हावं, कारण की ही सरकारी नोकरी आणि यामध्ये पगार देखील भरपूर सारा असतो. तर चला तर आपण बघूया यांची PDF. ही यांची ऑफिशियल PDF आहे. इथे यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. इंडियन कोस्ट गार्ड यांच्यातर्फे भरती निघाली आहे. फक्त आणि फक्त मेल कॅन्डिडेटसाठी ही भरती असणार आहे आणि 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. फक्त महाराष्ट्रासाठी ही भरती असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर ही संधी सोडू नका, कारण गव्हर्नमेंट नोकरी मिळणं आजकाल पॉसिबल नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्वीपर, सफाईवाला, ग्रुप C, नॉन गॅझेटेड यासाठी ही भरती असणार आहे. कॅटेगरीनुसार किती पोस्ट आहे ते पण दिले. UR साठी इथे बघू शकता तुम्ही 5 पोस्ट असणार आहे. OBC साठी 2 पोस्ट असणार आहे. SC साठी 1 पोस्ट आहे आणि EWS साठी 1 पोस्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन खूपच कमी. जर तुम्ही 10वी पास आहात किंवा ITI तुमचं झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आणि वयाची अट त्यांनी सांगितलंय की कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे, 18 पेक्षा कमी तुमचं वय नको आणि जास्तीत जास्त 25 वय तुमचं पाहिजे. आणि इथे कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट पण दिली आहे. जसं SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे आणि OBC मधून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी 3 वर्षाची इथे सूट दिलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता प्लेस ऑफ वर्क कुठे असणार आहे, तर कोस्ट गार्ड युनिट शिप्स ॲट महाराष्ट्र स्टेट. आणि त्यांनी इथे सांगितलंय विथ ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी इन्क्लूड अंदमान आणि निकोबार या ठिकाणी देखील तुमचं पोस्टिंग होऊ शकणार आहे. आता तुमचं डिस्क्रिप्शन काय असणार, म्हणजे तुमचं काम काय असणार इथे तुम्ही बघू शकता. स्वीपर, सफाईवाला अँड ड्युटीज इन्क्लूड मेंटेनिंग. काय मेंटेन करायचंय तुम्हाला? हायजीन. जसं की आता तुम्ही बघितलं असेल तिथे टॉयलेट्स असतात किंवा बाथरूम असतात, त्यामध्ये तुम्हाला स्वीपिंग, मॉपिंग वगैरे हे सर्व करायचं आहे. तिथे क्लीन ते ड्रेन्स असतात त्यांचे ते क्लीन ठेवायचे आहे. जे टॉयलेट्स असतात ते क्लीन ठेवायचे. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ सेप्टिक टँक्स असतात. त्यानंतर सेवर लाईन्स अँड बाथरूम ऑन बोर्ड इंडियन कोस्ट गार्ड शिप. ज्या इंडियन कोस्ट गार्डच्या शिप्स असतात त्यामधले बाथरूम, टॉयलेट किंवा जे टँक असतात, ज्या टाक्या असतात त्या तुम्हाला साफसफाई करायच्या आहे. हे तुमचं काम असणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड्स काय सांगितले आहेत. जी की तुमचं हाईट आहे ती 157 सेंटीमीटर एवढी पाहिजे आणि जी चेस्ट आहे ते मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर पर्यंत त्यांना पाहिजे. आणि वेट तुम्ही इथे बघू शकता तुमचं हाईट अँड एजच्या 10% ॲक्सेप्टेबल आहे. त्यानंतर तुम्ही आय साइन काय पाहिजे ते पण इथे दिलेलं आहे. आता रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे तर तुम्ही बघू शकता. पहिली तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज अँड इंग्लिश असणार आहे आणि हे फक्त 10वीच्या बेसवर तुम्हाला असणार आहे. जे की जनरल नॉलेज आणि इंग्लिशचे जे प्रश्न असणार आहे ते 10वीच्या अभ्यासक्रमावर असणार आहे. आणि याचा टायमिंग फक्त 1 तासाचा असणार आहे या टेस्टसाठी. आणि त्यानंतर तुमची प्रोफेशनल स्किल टेस्ट असणार आहे जी की सेम दिवशी असणार आहे. तुम्ही सेम दिवशी या दोन्ही टेस्ट देऊ शकणार आहात. जसं की त्यांनी सांगितले की प्रोफेशनल स्किल टेस्टमध्ये ते काय बघणार आहे की तुम्हाला स्वीपिंग करता येतं का, मॉपिंग म्हणजे तुम्हाला पोछा वगैरे मारता येतं का, तुम्हाला ड्रेन्स क्लीन करता येता का, तुम्हाला टॉयलेट क्लीन करता येता का, आणि तुम्हाला जे त्यांचे टँक साफ करून मेंटेन ठेवता येता की नाही हे यामध्ये ते बघणार आहे. आता सेम डे ही पण टेस्ट होणार आहे तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट. यासाठी तुम्हाला 1.6 किलोमीटर 7 मिनिटांमध्ये पळायचं आहे आणि 20 तुम्हाला कॉर्ड्स मारायचे आहेत, त्यालाच उत्थक बैठक म्हणतात, ते तुम्हाला करायचे आणि 10 पुशअप्स तुम्हाला मारायचे आहे. जर तुम्ही रिटन टेस्ट पास झाला तरच प्रोफेशनल स्किल टेस्टला तुम्ही अपियर व्हाल आणि त्यानंतर तुम्ही फिजिकल टेस्टला अपियर व्हाल. हे 3 जर तुम्ही पास केलं तर तुम्ही इथे सिलेक्ट होणार आहात. तुम्ही इथे पे लेवल बघू शकता. फक्त 10वीच्या बेसवर तुम्हाला एवढं पेमेंट मिळणं खूप भारी गोष्ट आहे. पे लेवल बघू शकता 21,700 ते 69,100 तुम्हाला एवढं पे लेवल मिळणार आहे. आणि यासोबत तुम्हाला HRA, DA, AA, मेडिकल फॅसिलिटीज आणि अदर जे अलाउन्सेस आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते तुम्हाला सर्व मिळणार आहे. आता अप्लाय कसं करायचं तुम्ही इथे बघू शकता. त्यांनी ऑनलाईन नाही ऑफलाईन अप्लाय करायला सांगितलं आहे. 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आणि त्यांनी इथे ॲड्रेस दिला आहे. खाली जो फॉर्मॅट दिला आहे त्या फॉर्मॅटवर तुम्ही एकतर टाईप करून किंवा हाताने लिहून हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते त्यांनी इथे सांगितलंय कसं लिहायचं. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ एनरोल फॉलोअर्स
इन कॅपिटल लेटर्समध्ये तुम्हाला हे संपूर्ण लिहायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ॲड्रेसवर, इथे त्यांनी ॲड्रेस दिला, या ॲड्रेसवर या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन 5 ऑगस्टपर्यंत सबमिट करायचं आहे. त्यांनी ते सांगितलंय लास्ट डेट ही 5 ऑगस्ट असणार आहे. आणि तुमची एक्झाम कुठे होणार आहे तर तुम्ही बघू शकता, कोस्ट गार्ड डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स नंबर 2 मुंबई इथे तुमची एक्झाम होणार आहे. आता हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो फोटो आहे तो इथे चिपकवायचा आहे. रिक्रुटमेंट सेंटर मुंबई असणार आहे. नंतर तुमचं इथे कॅपिटल लेटरमध्ये नाव लिहायचं आहे. हे नाव तुम्ही जर 10वी पास झाले असाल त्याच्याशी मॅच झालं पाहिजे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव इथे लिहायचे, त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे लिहायची आणि हे सर्व लिहिताना हे तुमच्या 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटवर बरोबर असलं पाहिजे. त्यानंतर तुमचं 10वी झालं, ITI झालंय, सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, त्याचा नंबर टाकायचा आहे, बोर्ड कोणत्या बोर्डमधून पास झाला, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला त्याची संपूर्ण माहिती आणि पिनकोड इथे टाकायचं आहे. इथे पिनकोड टाकायचं, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे, एक्झाम पास, 10वी पास झाले, ITI झाले ते टाकायचं आहे, सब्जेक्ट कोणते होते ते, तुम्हाला किती मार्क मिळाले, किती पर्सेंटेज मिळाले ते इथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे कॅपिटल लेटरमध्ये लिहायचा आहे, स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र, कोड टाकायचं आहे तुमचा, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि इथे तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डिक्लेरेशन हे संपूर्ण भरून तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे. प्लेस कुठून तुम्ही अप्लाय करताय ते लिहायचे, तारीख कोणत्या तारखेला अप्लाय केलं ते, आणि तुमच्या डाव्या अंगठाचा थंब इथे तुम्हाला द्यायचा आहे. हा संपूर्ण फॉर्म तुम्ही स्कॅन करून हाताने एकतर भरून घ्या किंवा तुम्ही हा टायपिंग करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. हा जो ॲड्रेस त्यांनी इथे दिला आहे या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म पाठवायचा आहे. यासाठी कोणतीही फी नसणार आहे आणि याची संपूर्ण माहिती आपल्या ब्लॉगवर मराठीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन जॉब अपडेट आणत राहील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.